Hello student, welcome all of you. I'm Mr. D. R. Mane from VVIT PAL Mechanical Department. This is our course is Automobile Engineering and our code is 22. Course code is 22656. Uh, we have seen in Automobile Engineering unit number 3rd, that is Automobile Control System. Okay. So let's see today's discuss about the pneumatic or air braking system. Okay, so what is air braking system or what is the pneumatic braking system? So let's see. So what is this? This is a component or this is a pneumatic or air braking system elements. Okay, so this is a air compressor. We have seen one by one. आपण एक ह्याचे कंपाऊंड्स पहिला आपण बघून घेऊया, म्हणजे आपल्याला डिस्कस करताना सांगताना तुमच्या पार्ट्स लक्षात येतील कशा पद्धतीने हे जे पार्ट्स आहेत ते. ओके, सो वन बाय वन आपण बघूया. बघा, हा जो आहे तो एअर कॉम्प्रेसर आहे. ओके, हा ऑइल फिल्टर आहे, सेपरेटर आहे, सेपरेटर ऑइल फिल्टर. और त्यानंतर अनलोडिंग वॉल इथं आहे. तर हा जो दिसतोय तुम्हाला ते रिझर्वायर आपण म्हणू शकतोय. ओके, जे आपल्याला एअर साठवून ठेवण्याचे जो टँक आहे त्याला आपण एअर रिझर्वायर असं म्हणूया. ओके, त्यानंतर इथं याला गेज एक दिलेला आहे, प्रेशर, त्यातलं प्रेशर किती आहे हे चेक करण्यासाठी इथं प्रेशर गेज आहे. त्यानंतर इथं ब्रेक व्हॉल्व आहे. ओके, हा जो आहे तो ब्रेक व्हॉल्व आहे. आता इथं दिसते तुम्हाला की इथून कनेक्शन आहे, जे आहे ते ब्रेक पॅडलला कनेक्शन आहे. म्हणजे आपण ब्रेक प्रेस केल्यानंतर इथं ब्रेक व्हॉल्व ऑपरेट होणार आहे. ओके, सो आफ्टर दॅट इथून कनेक्शन दिलेले आहेत, एक फ्रंटला आणि एक बॅकला. ओके, सो इथं हे व्हीलला, चारही व्हीलला असे कनेक्शन गेलेले आहेत. सो ई कॉम्प्रेस एअर, त्यानंतर हे होज, याला पाईपला याला आपण होज म्हणतोय. ओके, त्या होज थ्रू काय होणार आहे, म्हणजे ट्यूब, होज मीन्स. ओके, तर त्या ट्यूब मधून कॉम्प्रेस्ड एअर ही ब्रेक चेंबरला जाणार. इथं ब्रेक चेंबर आहेत. ओके, दिस इज अ ब्रेक चेंबर. इथं हे चार ठिकाणी आपल्याला ब्रेक चेंबर पाहायला मिळतील. ओके, सो हे आहे ते कॉम्पोनंट्स. ओके, सो what is a pneumatic or air braking system? So an pneumatic braking system is used in medium and heavy duty vehicles. This system has following advantages. आता pneumatic braking system मध्ये काय advantages आहेत हे आपण स्टार्टिंगला बघू. The pressure on the pre-compressed air allow any force required for braking to develop very small effort applied by the driver to the brake pedal. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जो इथं जर आपल्याला ब्रेक पेडलवर जे प्रेशर लागणार आहे ते व्हेरी स्मॉल एफर्ट लागणार, कारण ऑलरेडी इथं काय प्री कॉम्प्रेस्ड म्हणजे कॉम्प्रेस झालेली एअर जी आहे ती जस्ट आपल्याला काय करायची आहे, पुढं न्यायची आहे त्या एअरला. सो तिथं आपल्याला जे एफर्ट लावावं लागणार आहे ड्रायव्हरला तो व्हेरी लेस आहे. ओके, सो हे एक ॲडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट, द कॉम्प्रेस्ड एअर कॅन बी युज्ड फॉर मेनी पर्पजेस लाईक इन्फ्लेट द टायर, ड्रायव्हर विंडशील्ड वायपर, ॲक्च्युअल स्टेअरिंग गिअर. आता ही जी एअर आहे, फक्त आपण एअर जी आहे ती फक्त ब्रेकसाठीच वापरणार असं नाही, कारण ही कशा आहे, कॉम्प्रेस्ड एअर आहे. आणि कॉम्प्रेस्ड एअर आपण वापरू शकतो टायरमध्ये, त्यानंतर विंडशील्ड वायपरमध्ये. त्यानंतर आपण विंडशील्ड वायपर म्हणजे जे समोरचे ग्लास आहे ते ग्लास क्लीन करण्यासाठी जे वायपरची मुवमेंट होते त्यासाठी जी पॉवर लागते त्याला आपण एअर प्रोव्हाइड करू शकतो, कॉम्प्रेस्ड एअर. त्यानंतर स्टेअरिंग जे आहे
ते स्टेअरिंगचे गिअर जे आहेत ते ऍक्च्युएट होण्यासाठी, स्टेअरिंग गिअर असतात असे, तर ते स्टेअरिंग गिअर हे ऍक्च्युएट होण्यासाठी आपण काय करतो, तर तिथं आपण कॉम्प्रेस्ड एअर आपण वापरतो. म्हणजे कॉम्प्रेस्ड एअर फक्त काय ब्रेकिंग सिस्टीमसाठीच नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण तिथं वापरू शकतो, म्हणजे मेनी पर्पजेस. ओके, हे एक त्याचं ॲडव्हान्टेजेस झालं. ओके, आफ्टर दॅट थर्ड इज दिस सिस्टीम इज मोस्ट कन्व्हिनियंट फॉर फुल ट्रेलर्स अँड सेमी ट्रेलर्स. म्हणजे ट्रेलर जे असतात ते ज्याच्यामध्ये किंवा सेमी फुल किंवा सेमी या दोन्हीमध्ये आपण दिस सिस्टीम, ही सिस्टीम अगदी कन्व्हिनियंटली आपण याच्यामध्ये वापरू शकतो. ओके, सो लेआउट ऑफ एअर ब्रेकिंग सिस्टीम ॲज शोन फिगर. त्याच्यामध्ये काय काय आहे, तर इट कन्सिस्ट ऑफ एअर फिल्टर, एअर कॉम्प्रेसर, अनलोडर व्हॉल्व, रिझर्वायर, ब्रेक व्हॉल्व अँड ब्रेक चेंबर असे, अँड विथ स्टील ट्यूब अँड फ्लेक्झिबल हाऊसेस. म्हणजे फ्लेक्झिबल हाऊसेस जे मूव्ह होऊ शकतात, ओके, फोल्ड होऊ शकतात असे, आणि स्टील ट्यूब्स असे आपण सगळे ही कॉम्पोनंट्स एअर फिल्टर, एअर ब्रेक किंवा न्यूमॅटिक ब्रेक मध्ये सिस्टीम मध्ये आपण वापरणार आहे. ओके, सो नेक्स्ट आपण बघूया आता. तर आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं पार्ट्स आहेत. एअर कॉम्प्रेसर आहे, ऑइल सेपरेटर आहे, अनलोडर व्हॉल्व आहे, स्टील ट्यूब पाईप दिसते तुम्हाला, स्टील पाईप ट्यूब, त्यानंतर प्रेशर रिझर्वायर आहे ज्याच्यामधनं प्रेशर गेज आहे. इथून ॲक्सेसरीजला पण आपण काय केलेलं आहे, जे आपल्याला ब्रेक सोडून जे इतर आपल्याला वायपर असू दे किंवा स्टेअरिंग मध्ये असू दे किंवा स्टेअरिंग मेकॅनिझम किंवा विंडशील्ड वायपर असू दे, ओके, तर किंवा टायरमध्ये आपल्याला एअर पाहिजे असेल तर त्या गोष्टींसाठी इथून आपल्याला काय केलं, कनेक्शन दिलेलं आहे. आणि हे जे कनेक्शन आहे ते आपण ब्रेक वॉलला आपण पाठवलेलं आहे. ब्रेक वॉलला कनेक्शन दिल्यानंतर तिथून पुढं होज थ्रू ब्रेक चेंबरला आपण ते पुढं पाठवतो. ओके, ब्रेक चेंबर म्हणजे जिथं व्हील आहे तिथं. ओके, so next one is the compressor is operated by engine. आता आपण याचं वर्किंग बघूया थोडक्यात अशा पद्धतीने. कॉम्प्रेसर जो आहे तो इंजिन त्याला ऑपरेट करतं. ओके, सो कॉम्प्रेसर सक द एअर फ्रॉम ॲटमॉस्फिअर थ्रू एअर फिल्टर. कॉम्प्रेसर काय करतोय, एअर फिल्टर, एअर ॲटमॉस्फिअर मधून पहिला तो एअर घेणार. ओके, ती एअर जी आहे ती फिल्टर मध्ये पहिला पाठवणार. ओके, त्याचं फिल्ट्रेशन होणार अँड कॉम्प्रेस्ड इट टू हाय प्रेशर, compressed it to high pressure and discharged to the reservoir through oil separator. म्हणजे ऑइल सेपरेटर थ्रू, इथं बघतायच तुम्ही, इंजिन थ्रू आपण काही कॉम्प्रेसर रन करणार. इंजिनची पॉवर आहे ती, इंजिनची पॉवर याला वापरली जाते कॉम्प्रेसरला. ते वापरून आपण काय करणार, तर ॲटमॉस्फेरिक एअर याच्यामध्ये सक करून घेणार कॉम्प्रेसर. ओके, आता ती ॲटमॉस्फेरिक एअर सक केल्यानंतर ती एअर काय होणार आहे, अशी होज किंवा स्टील पाईप थ्रू ऑइल सेपरेटर किंवा त्यालाच आपण ऑइल फिल्टर म्हणतो, तर ऑइल फिल्टरला ही जाणार. तर ऑइल फिल्टर थ्रू आपण काय करणार आहे, इथं एअर रिझर्वायर आपण प्रोव्हाइड केलं. एअर रिझर्वायर मध्ये ती कॉम्प्रेस्ड एअर जाणार. ओके, सो नेक्स्ट वन इज the pressure gauge is fitted to reservoir to indicate the pressure in the tank. म्हणजे टँकच्या वरती आपण प्रेशर गेज फिट करणार आहे, जे प्रेशर आपल्याला कळू शकते की टँक मध्ये किती प्रेशर आहे. ओके, ते आपल्याला त्याच्यावरून कळू शकतं. द रिझर्वायर कंटेन्स इनफ प्रेशर एअर फॉर सेव्हरल ब्रेकिंग ऑपरेशन. जो रिझर्वायर आहे तो अशा पद्धतीनं त्याची कॅपॅसिटी आहे की जो भरपूर प्रमाणात कॉम्प्रेस्ड एअर काय करू शकतोय, स्टोअर करू शकतोय. ओके, आणि ब्रेकिंग ऑपरेशनला ते आपण वापरू शकतो.
So the air from reservoir tank is supplied to brake valve and other accessories. आता ही जी एअर आहे, कॉम्प्रेस्ड एअर आहे, जी रिझर्व्हायर टँक मध्ये आपण प्रोव्हाइड केली आहे, ती आपण एक तर ब्रेकला आपण पाठवणारच आहे, शिवाय याच्याशिवाय ज्या अदर ॲक्सेसरीजला आपल्याला जे लागणार आहे जिथं, तिथं आपण काय करणार आहे, ती आपण कॉम्प्रेस्ड एअर ती वापरणार आहे. सो नेक्स्ट वन इज there is no braking effect. There is no braking effect until the brake pedal is not pressed, as brake valve prevent the passage of air to the brake chamber. आता ब्रेकिंग इफेक्ट जो आहे तो जोपर्यंत ब्रेक पेडल आपण प्रेस करत नाही तोपर्यंत तिथं जे व्हॉल्व बसवला आहे, आपण व्हॉल्व ऑपरेट करतो, आपण ब्रेक अप्लाय ज्यावेळी करतो, जे एअर ब्रेक जिथं वापरतात तिथं ज्यावेळी ड्रायव्हर ज्यावेळी ब्रेक पेडलवर प्रेस करणार त्याच वेळी एअर व्हॉल्व ऑपरेट होणार. एअर व्हॉल्व ऑपरेट झाल्यानंतर ती कॉम्प्रेस्ड एअर काय होणार आहे, ती ब्रेक चेंबरमध्ये जाणार आहे. ओके, त्याशिवाय ती डायरेक्ट ती ब्रेक चेंबरमध्ये जात नाही जोपर्यंत ड्रायव्हर एअर ब्रेक ब्रेक पेडल जोपर्यंत प्रेस करत नाही तोपर्यंत. ओके, सो इथे तुम्हाला बघायला मिळेल की हा जो आहे ब्रेक व्हॉल्व आहे बघा, जी ही कॉम्प्रेस्ड एअर जी आहे तुमच्या लक्षात येईल इथं, ही हा ब्रेक व्हॉल्व आहे. म्हणजे इथून ही कॉम्प्रेस्ड एअर पहिला ब्रेक व्हॉल्वला इथं आलेली आहे. ज्यावेळी आता हा व्हॉल्व ऑपरेट होणार, याच्यामधला व्हॉल्व ओपन होणार, डोर ओपन होणार याचं, त्याच वेळी हे काय होणार आहे, सर्क्युलेट होणार, फ्लो होणार पुढे, नाहीतर तो नेहमी क्लोज असणार आहे. ओके, म्हणजे ज्या ब्रेक हे अप्लाय करणार आहे पण इथं ब्रेक अप्लाय केल्यावर हे ऍक्च्युएट होणार व्हॉल्व, आणि मग काय होणार आहे, जी कॉम्प्रेस्ड एअर आहे ती ह्या ब्रेक चेंबर मध्ये जाणार, तोपर्यंत ती जाणार नाही. ओके, म्हणजे ब्रेक पेडल ऑपरेट करणं गरजेचं आहे ब्रेक लावण्यासाठी. सो नेक्स्ट वन इज इथे तुम्हाला दिसेल आता ज्या ब्रेक पेडल, व्हेन ब्रेक पेडल इज प्रेस्ड द ब्रेक व्हॉल्व चेंजेस इट्स पोझिशन अँड ब्रेक व्हॉल्व ओपन, म्हणजे तो ब्रेक व्हॉल्व आहे त्यावेळी तो काय होणार, ओपन होणार ज्यावेळी आपण ब्रेक पेडल प्रेस करणार त्यावेळी. द कॉम्प्रेस्ड एअर फ्रॉम ब्रेक व्हॉल्व फ्लो टू ब्रेक चेंबर ऍक्ट्स ऑन अ फ्लेक्झिबल डायफ्रॅम इन अ ब्रेक चेंबर. म्हणजे फ्लेक्झिबल, आता इथे काय केलेलं आहे आपण ब्रेक चेंबर मध्ये, आता ब्रेक चेंबरचं काय कन्स्ट्रक्शन आहे बघूया. जिथं व्हील आहे, ऍक्च्युली व्हीलला लागून जे ब्रेक चेंबर आहे तिथं काय कन्स्ट्रक्शन आहे आपण हे बघू. तर इथे तुम्हाला दिसतंय कशा पद्धतीनं ब्रेक चेंबर आहे. आता हा ब्रेक चेंबर आहे, याच्यामध्ये बघा इथं काय आहे, आता इथं तुम्हाला ही कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ती आत गेलेली दिसेल. इथं कॉम्प्रेस्ड एअर, इथे एक डायफ्राम दिले, सिलेंडर टाईप असा हा पोर्शन आहे. ओके, आणि हा पिस्टन टाईप असा डायफ्राम आहे. हा डायफ्राम ऑपरेट होणार, ही एअर अशी कॉम्प्रेस्ड एअर याला ऍक्टिव्ह होणार याच्यावर, आणि ही अगेन्स्ट द स्प्रिंग, स्प्रिंग प्रोव्हाइड केलाय बघा, ही स्प्रिंगला पुढं ढकलणार. ओके, आणि हिच्यामुळं हा जो व्हॉल्व आहे, जे हा जो पुश रॉड आहे, तो पुश रॉड काय करतोय, पुढं ऑपरेट होतोय आणि तो ब्रेकला ब्रेक लावणार. तो काय ऍक्च्युली काय होणार आहे, म्हणजे समजा ड्रम ब्रेक असतील तर त्याच्यामध्ये तो ब्रेक अप्लाय होणार. ओके, सो अशा पद्धतीने हे ब्रेक चेंबर आहे. ओके, तर इथं बघूया आपण, द कॉम्प्रेस्ड एअर फ्रॉम ब्रेक व्हॉल्व फ्लो टू ब्रेक चेंबर ऍक्ट्स ऑन अ फ्लेक्झिबल डायफ्राम इन अ ब्रेक चेंबर. ब्रेक चेंबर मध्ये इथं फ्लेक्झिबल डायफ्राम एक प्रोव्हाइड केलेले आहे. द डायफ्राम पुशेस द रॉड कनेक्टेड विथ द लिव्हर्स ऑफ ब्रेक गिअर कॅम. आता जो ब्रेकला पुढे कॅम ऑपरेट होतोय, आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे आपल्याला इथं इथं कॅम असणार आहे. ओके, जे आपण मेकॅनिकल ब्रेक बघितलेला आहे याच्या आधी कन्स्ट्रक्शन, तर त्याच्यामध्ये हा हा जो कॅम आहे तो ऍक्च्युएट होण्यासाठी काय केलेला आहे, हा पुश रॉड आपण वापरणार आहे. ओके,
द कॅम म्हणजे डायफ्राम पुशेस द रॉड्स कनेक्टेड विथ द लिव्हर्स ऑफ द ब्रेक, म्हणजे तिथं लिव्हर प्रोव्हाइड केले आणि त्यामुळे लिव्हर ऑपरेट झालं की तिथं कॅम ऑपरेट होणार. द कॅम टर्न अँड एक्सपांड द ब्रेक शू विथ मेक फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट अँड ब्रेक ड्रम थस ब्रेकिंग द व्हील्स. आणि आपल्याला ते माहिती आहे की आपण मेकॅनिकल ब्रेकिंग सिस्टीम बघितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वॉल ऑपरेट होतात, सॉरी कॅम ऑपरेट होतो. कॅम ऑपरेट झाल्यानंतर तो काय करतो, अगेन्स्ट द स्प्रिंग ते जे आपल्याला आपल्याला ब्रेक शूज दिलेले आहेत ते ब्रेक शू ऑपरेट होतात आणि ब्रेक शू ऑपरेट झाली की ब्रेक लागला जातो, कारण ते ब्रेक शू आणि ड्रम याच्यामध्ये फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट होतं आणि त्यामुळे ते ड्रमला ते थांबवतो. ओके, अशा पद्धतीने व्हीलला, आणि ड्रम थांबला की व्हील थांबणार, त्यामुळे अशा पद्धतीने ब्रेक अप्लाय होतो. When brake pedal is released, the supply of compressed air is cut off from the brake chamber and they are connected to the atmosphere. आता इथे तुम्हाला लक्षात येईल, ज्यावेळी ब्रेक पेडल रिलीज होतं, म्हणजे आपण पाय पेडलवरचा पाय काढला की काय होणार, ते कॉम्प्रेस्ड एअर हा कट ऑफ होतो ब्रेक चेंबर मधून. म्हणजे इथे तुम्हाला दिसते स्प्रिंग प्रोव्हाइड केले आहे, त्यामुळे हा इथून पूर्णपणे परत ओरिजिनल पोझिशनला येतो. हा जो डायफ्राम आहे तो इथं येतो आणि इथली कॉम्प्रेस्ड एअर सगळी काय होते, कट ऑफ होते, म्हणजे निघून जाते. आता इथली कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ती जाण्यासाठी इथं काय केलेलं आहे, इथं ब्रेदर होल असं दिलेलं आहे, ज्याच्यामुळे काय होते, जी आतली एअर आहे ती एअर इथली जी आहे ती इथून निघून जाणार. ओके, आणि अशा पद्धतीने एअर निघून जाणार आणि मग प्रेशर तिथलं ड्रॉप होणार. ओके, so the pressure from the chamber drops and brake shoes are returned to their initial position and wheel run free. त्यामुळं नक्कीच काय होणार आहे, हा पुश रॉड पाठीमागे येणार आणि जो कॅम आहे तो कॅम ओरिजिनल पोझिशनला येणार आणि तिथले जे ब्रेक शू आहेत त्यांच्यातलं आणि ब्रेक ड्रम मधलं कॉन्टॅक्ट ब्रेक होणार, ब्रेक शू आत येणार, तिथं पण आपण स्प्रिंग प्रोव्हाइड केले आहे आणि त्यानंतर व्हील फ्रीली रन व्हायला सुरुवात होणार. ओके, so brake valve is equipped with servo mechanism which ensure that braking force on shoe proportional to the applied force on the pedal. आता हे ब्रेक व्हॉल्व जे आहे ते ब्रेक व्हॉल्व सर्वो मेकॅनिझमनं काय केलेलं आहे, सर्वो मेकॅनिझम त्याच्यात बसवलेलं आहे, ज्याच्यामुळे इन्शुरन्स आपल्याला इन्शुरन्स होतो की आपल्याला इन्शुर होतो आपण की जो ब्रेकिंग फोर्स आहे तो जो आपण पुढे पाठवणार आहे तो प्रपोर्शनल आहे, म्हणजे अप्लाइड फोर्स आपण जे पेडल न प्रेस केलेला आहे तो आणि जो पुढे गेलेला आहे ब्रेक लागलेला आहे याच्यातलं प्रपोर्शनेट फ्लो आहे, फोर्स आहे, तर तो ह्याच्यामुळं आपल्याला कळतं. सो ड्रायव्हर कॅन सेन्स द डिग्री ऑफ ब्रेक ऍप्लिकेशन, ड्रायव्हर कॅन सेन्स द डिग्री ऑफ, म्हणजे आपल्याला ड्रायव्हरला कळतं ह्या सर्व मेकॅनिझममुळे की खरोखर तिथं ब्रेक लागलेला नाही आहे का नाही किंवा किती प्रेशर आहे. ओके, ते त्याच्यामुळे कळतं. सो अशा पद्धतीनं एअर ब्रेक वर्किंग होते. So the pressure from the chamber drops, brake shoes are returned to their initial position, wheel run free, आपल्याला ते माहिती आहे. आता याच्यानंतर काय होणार आहे, नेक्स्ट जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने ऍडव्हान्टेज आपण बघूया. आता ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज ऑफ एअर ब्रेक्स ओव्हर मेकॅनिकल ब्रेक्स. तर मेकॅनिकल ब्रेक आणि एअर ब्रेक मध्ये काय फरक आहे ते आपण बघूया. ऍडव्हान्टेजेस बघा, क्विक ब्रेकिंग इफेक्ट, सगळ्यात महत्वाचं आपण तिथं मेकॅनिकलला कसं आहे लिंकेज प्रोव्हाइड केलं, त्यामुळे तिथं ऑपरेट व्हायला लिंक आणि एअरमुळे ऑपरेट व्हायला प्रेशराइज्ड एअरमुळे फास्ट काय होणार, ती लिंक ऑपरेट होणार आहे, त्यामुळे इथं ब्रेकिंग इफेक्ट आपल्याला क्विक मिळणार. सो रिक्वायर्स लेस एफर्ट बाय द ड्रायव्हर फॉर ब्रेकिंग. आता न्यूमॅटिक ब्रेक असल्यामुळे नक्कीच एफर्ट पण त्यामुळे ड्रायव्हरला एकदम कमी द्यावा लागणार आहे. कॉम्प्रेस्ड एअर कॅन बी युज्ड फॉर इन्फ्लेट द टायर, ड्रायव्हिंग विंडशील्ड, वायपर, ऍक्च्युएटिंग स्टेअरिंग गिअर. आणि हे आपल्याला माहिती आहे कॉम्प्रेस्ड एअर फक्त ब्रेकसाठीच नाही, तर आपण वायपर असू दे किंवा स्टेअरिंग गिअरचे ऍक्च्युएटिंग असू दे किंवा
टायर असू दे, टायर मध्ये आपण ती हवा आपण वापरू शकतो. सो कन्व्हिनियंट फॉर फुल ट्रेलर्स अँड सेमी ट्रेलर्स. आणि कन्व्हिनियंट आहे सेमी ट्रेलर्स फुल ट्रेलर्सला आपण हे वापरू शकतो. आता काही जे डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत. स्मॉल लिकेज ऑफ एअर कॉजेस ब्रेक फेल्युअर. जरी कुठं बारीक जराही लिकेज राहिला तर मात्र पूर्ण ब्रेक फेल होण्याची शक्यता आहे. कॉम्प्लिकेट इन कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन एज अ सर्किट असल्यामुळे कसं आहे कॉम्प्लिकेटेड आहे थोडं. रिक्वायर एअर कॉम्प्रेसर इज सो कॉस्ट हाय. आता कॉम्प्रेसर हे वापरत असल्यामुळं नक्कीच कॉम्प्रेसरची कॉस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त पे करावी लागणार आहे. ओके, हे काही याचे डिसएडव्हान्टेज आहे. अशा पद्धतीने ही एअर ब्रेकिंग सिस्टीम आहे. ओके, हे तुम्हाला एक मॉडेल दिसेल एअर ब्रेकिंग सिस्टमचं. इथं गॅस चेंबर आहे, इथं रिझर्व्हायर दिसते तुम्हाला. हे ओके, व्हॉल्व आहे. व्हॉल्व थ्रू आपण कॉम्प्रेसर आहे, कॉम्प्रेसर थ्रू व्हॉल्व थ्रू आपण काय करणार आहे चेंबरमध्ये पाठवणार आहे. आणि तिथून हे असे सर्किट्स हे जे आहेत फ्लेक्झिबल पाईप ह्याच्या थ्रू आपण काय करणार आहे. हा ड्रम दिसतोय तुम्हाला, इथं ब्रेक आहे, इथं पुढं व्हील असणार आहे असं. ओके, सो अशा पद्धतीने हे सर्किट ऑपरेट होतो. ओके, so next we have to see. आता आपण बघूया की हे मास्टर सिलेंडर जे हायड्रॉलिक ब्रेक मध्ये आपण बघितलं की व्हील सिलेंडर, मास्टर सिलेंडर हे काय आहे ते डिटेलमध्ये थोडंसं आपण बघू. आता याच्यामध्ये तुम्हाला फंक्शन जे दिसते पहिला, द मास्टर सिलेंडर ऑल्सो नोन ॲज अ मास्टर ब्रेक सिलेंडर converts the pressure on the brake pedal to hydraulic pressure by feeding brake fluid into the brake circuit and controlling this according to mechanical force. जे मास्टर सिलेंडर आहे त्या मास्टर सिलेंडरला मास्टर ब्रेक सिलेंडर असं आपण म्हणायचं, असं आपण म्हणतो. ओके, दुसरं नाव त्याचं आहे मास्टर ब्रेक सिलेंडर. आता हे काय करतं मास्टर ब्रेक सिलेंडर, तर आपण काय करणार आहे ब्रेक पेडल प्रेस करणार आहे. ब्रेक पेडल म्हणजे मेकॅनिकली फोर्स आपण देणार. ब्रेक पेडल प्रेस केल्यानंतर ते जे ब्रेक फोर्स आहे, मेकॅनिकल फोर्स आहे, तो हायड्रोलिक प्रेशर जनरेट करतो. ओके, म्हणजे इथं कन्वर्ट केलेला आहे. ओके, मेकॅनिकल एनर्जी इंटू हायड्रोलिक एनर्जी अँड फिडिंग दिस ब्रेक फ्लुइड इंटू ब्रेक सर्किट. आणि ही जी ब्रेक फ्लुइड आहे म्हणजे प्रेशराइज जे ब्रेक फ्लुइड आहे ते आपण काय करणार आहे ब्रेक सर्किटमध्ये आपण पाठवणार. आणि जे मेकॅनिकल फोर्स ऑपरेट करतो म्हणजे तिथं आपण पुढे ते ब्रेक ड्रमला आपण जे आपले ब्रेक ऑपरेट करण्यासाठी ब्रेक ड्रम मध्ये आपण ते तो फोर्स वापरणार. ओके, मेकॅनिकल फोर्स. सो मास्टर ब्रेक सिलेंडर आर युज्ड बोथ इन डिस्क ब्रेक अँड ड्रम ब्रेक. तर ह्याच्यामध्ये मास्टर सिलेंडर हे दोन्हीमध्ये वापरतात. जर डिस्क ब्रेक असेल किंवा ड्रम ब्रेक असेल, दोन्ही ऑपरेट आपल्या मास्टर सिलेंडर थ्रू होऊ शकतं. ओके, आता इथे तुम्हाला दिसतं टू इन्क्रीज सेफ्टी. आता सेफ्टी पर्पजच्या दृष्टीने मोस्ट मॉडर्न कार ब्रेकिंग सिस्टीम आर ब्रोकन इंटू टू सर्किट. आता ब्रेक सिस्टीम मध्ये कसं असतं की सेफ्टीच्या दृष्टीने लिकेज होऊ नये किंवा लिकेज झालं तर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ब्रेकिंगला काय करतोय आपण, कारण ब्रेक हा खूप महत्वाचा एलिमेंट आहे व्हेकल मध्ये. ओके, सो याच्यामध्ये दोन सर्किट आपण वापरले आहेत. ब्रेक सर्किट, टू सर्किट विथ टू व्हील्स ऑन इच सर्किट. प्रत्येक व्हीलला आपण काय केलेलं आहे दोन प्रत्येक व्हीलला आपण सर्किट दोन वापरले आहेत.
If fluid leak occurs in one circuit, only two of the wheels will lose their brakes and your car will still be able to stop when you press the brake pedal. म्हणजे इथं काय केलंय, जर समजा ब्रेक हे केलं, दोन व्हीलला आपण असं काय करतोय, डबल सर्किट आपण वापरलेले आहे. ओके, म्हणजे सगळ्या चारही व्हीलला नाही तर दोन व्हीलला आपण काय केलं आहे, डबल सर्किट प्रोव्हाइड केलं आहे. ज्याच्यामुळे काय होणार, जरी फ्लूड लीक झालं सर्किट एका सर्किट मधलं, तरी दुसऱ्या सर्किट मधनं कार काय होते, स्टॉप होऊ शकते ज्यावेळी आपण ब्रेक पेडल प्रेस करणार त्यावेळी. सो मास्टर सिलेंडर सप्लायज प्रेशर टू बोथ सर्किट्स ऑफ द कार. तर ह्या मास्टर सिलेंडर मधनं सप्लाय जो जाणार आहे त्या दोन्ही सर्किटला जाणार आहे. इट इज अ रिमार्केबल डिव्हाइस दॅट यूज टू पिस्टन इन द सेम सिलेंडर इन अ वे दॅट मेक द सिलेंडर रिलेटिव्हली फेल सेफ. आता इथं काय केलंय, दोन पिस्टन वापरलेले आहेत एकाच सिलेंडर मध्ये. बघा तुम्हाला मास्टर सिलेंडर दिसते. आता हा जो आहे बघा, हे ब्रेक लाईन्स आहे. ओके, आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे हे आपण ऑपरेट करतो. पेडल ऑपरेट केल्यानंतर इथे तुम्हाला काय दिसते, एक पिस्टन दिसते, परत स्प्रिंग दिसते, परत एक पिस्टन दिसते, परत स्प्रिंग दिसते. हे कॉम्प्रेस करत जाणार आपण, आणि कॉम्प्रेस केल्यामुळे इथं फ्लूड आहे, इथं फ्लूड आहे. पहिलं हे प्राइम रिझर्वायर, इट इज प्राइम रिझर्वायर अँड इट इज अ सेकंडरी रिझर्वायर. इट इज अ प्रायमरी पिस्टन, इट इज अ सेकंडरी पिस्टन. ओके, सो अशा पद्धतीने आपण ब्रेक लाईन्सला आपण दोन ब्रेक लाईन्स देऊ. म्हणजे एक जरी समजा काय प्रॉब्लेम आला तर दुसरी आपली ऑपरेट होऊ शकते, किंवा इकडे प्रॉब्लेम आला तर इकडची ऑपरेट होऊ शकते. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला डबल लाईन्स दिलेल्या आहेत. दिस इज अ मास्टर सिलेंडर. बोथ लाईन, दोन लाईन दिलेल्या आहेत. The combination valve warn the driver if there is a problem with the brake system. It also few more things to make car safer to drive. Okay. आता मास्टर सिलेंडर इन ऍक्शन. When you press the brake pedal, बघा मास्टर सिलेंडर ची कशा पद्धतीने ऍक्शन होते, कसं वर्किंग होते बघा. When you press the brake pedal, it pushes the primary piston. हे प्रायमरी पिस्टन आहे, ते पहिला पुश होणार थ्रू लिंकेज, थ्रू लिंकेज pressure builds in the cylinder and lines pressure builds in the cylinder lines the brake pedal is depressed further. The pressure between the primary and secondary piston forces the secondary piston to compress the fluid in its circuit. If the brakes are operating properly, the pressure will be the same in both circuits. जर ब्रेक्स प्रॉपरली जर ऑपरेट होत असेल तर प्रेशर हे बोथ सर्किटला काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि समजा एक सर्किट कोणतं तरी प्रॉब्लेम आला असेल तर मात्र काय होणार आहे, हे सेम प्रेशर असणार नाही दोन्हीकडे. प्रेशर तिथं एकाच याच्यामध्ये डिक्रीज होणार आणि एकामध्ये रेग्युलर असणार एका पाईपमध्ये. ओके, सो अशा पद्धतीने मास्टर सिलेंडर हे ऍक्शन मध्ये असतं. If there is a leak in one of the circuit will not be able to maintain pressure. Here you see that what happened other circuit develop a leak. म्हणजे जर समजा एका सर्किट मध्ये लीक असेल तर त्यावेळी त्याच्यामध्ये जे प्रेशर आहे ते मेंटेन राहू शकत नाही. When the first circuit leaks, the pressure between the primary and secondary cylinder is lost. This causes the primary cylinder to contact the secondary cylinder. Now the master cylinder behaves as it is has only one piston. त्यावेळी काय होणार आहे की आता बघा, इथे तुम्हाला दिसते हे समजा प्रायमरी आहे, हे समजा लीक झालं तर हा पिस्टन हा पुढे पर्यंत जाणार आणि याच याच्यामध्ये ऑपरेट होणार हे जे व्हॉल्व आहे.
ओके. किंवा just a minute. So when first circuit leaks, the pressure between the primary and secondary cylinder is lost. This causes the primary cylinder to contact the second cylinder. Now the master cylinder behaves as if it is only one piston. The secondary circuit will function normally, but you can see from animation that the driver will have to press the pedal further to activate it. Since only two wheels have pressure, the braking power will severely reduced. सो अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये सेफ्टीच्या दृष्टीने आपण दोन पाईप्स वापरलेले आहेत, दोन वॉल वापरले आहेत. नेक्स्ट म्हणजे व्हील सिलेंडर. आता आपण बघूया हाऊ टू ऑपरेट व्हील सिलेंडर. So wheel cylinder is a component of hydraulic drum brake system. It is located in each wheel and is usually positioned at the top of the wheel above the shoe. तर हे व्हील सिलेंडर आहे. व्हील सिलेंडर बघा कशा पद्धतीने आहे. हे तुम्हाला दिसते ते व्हील सिलेंडर आहे. दिस इज द वॉल. ओके. आता इथं तुम्हाला दिसते व्हील सिलेंडर बसवलेला आहे आणि पिस्टन याच्यामध्ये स्प्रिंग ब्रेक शू दिसतात इथं. हा रिट्रॅक्टिंग स्प्रिंग इथं प्रोव्हाइड केलेले आहे आणि हा ड्रम आहे, ब्रेक ड्रम. त्या ड्रम वर काही इथं आपण हे जे स्क्रू दिसतात ह्याच्यातनं आपण काय करतोय, जे बोल्ट दिसतात नट बोल्ट इथं जे आहेत ते त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, व्हील याला अटॅच करू शकतो. इथं व्हील असणार आहे. ओके. So this is a wheel cylinder. Wheel cylinder is component of hydraulic drum brake system. It is located in each wheel and is usually positioned at the top of the wheel above the shoe. म्हणजे हे वरती दिसते काय तुम्हाला, इथं सिलेंडर हे बसवलेलं असते, व्हीलच्या टॉपला असणार आहे इथं. ओके. शूच्या वरती हे ब्रेक शू आहेत, त्या ब्रेक शूच्या वरती. Its function is to exert force on to the shoes as to bring them in contact with the drum and stop the vehicle in friction. आता हे ज्यावेळी ऑपरेट होणार, हे ऑपरेट झाल्यानंतर हे काय करणार आहे, ब्रेक शू ड्रम, इथं ड्रम असणार तर ड्रमला ऑपरेट करणार आणि ड्रम थांबल्यामुळं नक्कीच इथलं जे व्हील आहे ते थांबवलं जाणार. सो स्टॉप द व्हेकल. So this is a wheel cylinder. Next one is a tandem master cylinder. It is a modified type of YAM in which dual cylinder, dual piston or single cylinder, dual piston along with dual circuit is used for independent braking between the front and rear wheel. तर हे टँडम मास्टर सिलेंडर म्हणजे काय, एक मॉडिफाय केलेलं सिलेंडर, ड्युअल सिलेंडर ड्युअल पिस्टन असं आहे, किंवा सिंगल सिलेंडर ड्युअल पिस्टन असं आपण म्हणू शकतो, अलॉंग विथ ड्युअल सर्किट. ओके. This type of master cylinder is used in almost all cars as it is more efficient and single circuit. सिंगल सर्किट पेक्षा एफिशियंट असं हे मास्टर सिलेंडर आहे. So it provides the independency between front and rear wheel braking or diagonal type braking, which is an important safety feature for a vehicle. हे इंडिपेंडेंटली काय केलं आहे, फ्रंट अँड रेअर व्हीलला प्रोव्हाइड करतं, म्हणजे ब्रेक अप्लाय करतं. ओके. त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने हे खूप चांगलं आहे. दिस इज अ टँडम मास्टर सिलेंडर ब्रेकिंग सिस्टीम. इथे तुम्हाला दिसते पिस्टन, हे जे कनेक्शन आहे ते रिअर ब्रेकला गेलेलं आहे, हे कनेक्शन फ्रंट ब्रेकला गेलेलं आहे. तर इथे तुम्हाला स्प्रिंग फॉर पिस्टन 1, स्प्रिंग फॉर पिस्टन 2, हे जे दिसते हे पिस्टन दिसते तुम्हाला 2, एक स्प्रिंग ही एक स्प्रिंग, 2 स्प्रिंग दिसतात तुम्हाला.
त्याच्यानंतर हा जो आहे तो रिझर्वायर आहे, फ्लूइड रिझर्वायर. या फ्लूइड रिझर्वायर मधून प्रत्येक सिलेंडरला प्रत्येक पोर्ट इथे दोन दोन पोर्ट दिसतात बघा. ओके. सो इट इज अ, म्हणून याला टँडम मास्टर सिलेंडर आपण असं म्हणतो. सेफ्टीच्या दृष्टीनं खूप चांगलं आहे. जनरल प्रोसिजर ऑफ ब्लिडिंग ब्रेक्स. तर अशा पद्धतीने हे टँडम मास्टर सिलेंडर वर्क करतं. सो आज आपण जे बघितलं आहे तर ते आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. एअर ब्रेक. एअर ब्रेक नंतर आपण बघितलं आहे दिस इज एअर ब्रेकिंग सिस्टीम. त्यानंतर आपण बघितलं मास्टर सिलेंडर. मास्टर सिलेंडर कशा पद्धतीने वर्क होते. त्यानंतर आपण बघितलं व्हील सिलेंडर. त्यानंतर आपण बघितलं टँडम मास्टर सिलेंडर. ओके. So thank you. So thank you very much for watching this video lecture.